ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। नमस्कार, मी शर्वरी, द कॉफी विथ शर्वरी अनकट शो मध्ये आपलं स्वागत। तुम्हाला माहिती आहे, प्रशासन म्हटलं की भल्या भल्यांना फुटतो घाम, पण प्रशासन कायम तुमच्या दारी तुमच्या मदतीला। आणि याच विषयातून SIR म्हणजे काय, सध्या फोन येत आहेत, मतदार नोंदणी आवश्यक आहे, मग अशी नोंदणी नेमकी का करायची, याचे काय फायदे आहेत, हे SIR नोंदणी नाही केली तर त्याचे तोटे काय आहेत, नव्याने पुन्हा नोंदणी करायची का, या सगळ्या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्याकरता प्रशासनाचा एक हात उपजिल्हाधिकारी माननीय समाधान शेंडगे आपल्या सोबत उपस्थित आहेत। नमस्कार सर। नमस्ते मॅडम। एकूणच मी collection of diamond jewelry by PNG। मी तुम्हाला म्हटलं की प्रशासनाचा आवाज, प्रशासन म्हणजे नेहमी तुमच्या मदतीला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर SIR म्हणजे सर नेमकं काय, सध्या फोन येत आहेत लोकांचे, दारात BLO येत आहेत, मतदार नोंदणी करायला पाहिजे, लोक वैतागतात, आमचं नाव आहे नोंदणीत, मतदार यादीत नाव आहे म्हणतात आणि टाळाटाळ करायला लागलेत। तर SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजे मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम। म्हणजे निवडणूक आयोगामार्फत साधारणतः 2 प्रकारचे पुनरीक्षण मोहीम राबवली जाते। त्याच्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे SSR म्हणजे स्पेशल समरी रिव्हिजन। याच्यामध्ये आपण मतदार याद्यांचा आपलं निरंतर मतदार नोंदणीची प्रक्रिया तर चालूच असते वर्षभर, परंतु वर्षाच्या शेवटच्या पिरियडमध्ये साधारणतः नोव्हेंबरच्या आसपास आयोग काय करते की त्या तारखेपर्यंत जेवढ्या लोकांची नोंदणी झालेली आहे त्या सर्वांची यादी एकत्रित प्रारूप मतदार यादीमधून प्रसिद्ध करतं। आणि त्याच्यानंतर 1 महिना साधारणतः क्लेम्स आणि ऑब्जेक्शन्स, दावे आणि हरकतीसाठी पिरियड दिला जातो आणि मग मतदार यादीमध्ये दुरुस्ती करून अंतिम मतदार यादी आहे ती हा SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन। तर हा साधारणतः 20 ते 25 वर्षांमध्ये एकदा होतो। तर ह्या प्रोग्राम मध्ये आपण नव्याने मतदार यादी तयार करण्यासाठी घेतो, म्हणजे आयोग आपल्याला नव्याने मतदार यादी करायला सांगतो। तर हा प्रोग्राम लावण्याचा उद्देश काय आहे, तर यादीमध्ये कालांतराने विशेषतः शहरी भागामध्ये स्थलांतरामुळे म्हणा किंवा काही लोक गावाकडे मतदार नोंदणी असते त्यांची शहरामध्ये असते, त्याच्यामुळे डुप्लिकेशन झालेलं असतं। तर हे यादीमध्ये जो फुगवटा झालेला आहे तर तो कमी करणे, म्हणजे यादीचं शुद्धीकरण करणे, प्युरिफिकेशन करणे, तर हा SIR चा मुख्य उद्देश आहे। तर मग याच्यामध्ये दर 20 ते 25 वर्षांनी आपण आयोग काय करतं की हा SIR चा प्रोग्राम लावतं। म्हणजे हे लास्ट कधी झालं होतं? याच्यापूर्वी 2002 साली महाराष्ट्रामध्ये SIR चा प्रोग्राम झालेला होता। आता त्याच्यानंतर साधारणतः 24 वर्षांनी आपण हा पुन्हा एकदा SIR चा प्रोग्राम लागलेला आहे। मग मला एक सांगा, जर आधी मतदार यादीत नाव असेल तर पुन्हा हे SIR करणं गरजेचं आहे आणि बंधनकारक आहे? अगदी गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये आपण नव्याने मतदार यादी तयार करत आहे। त्याच्यामुळे ज्या लोकांचा फॉर्म म्हणजे आपण या प्रोग्राम अंतर्गत साधारणतः या वर्षीचा जो SIR चा प्रोग्राम आहे तो आपला 29 जून नंतर सुरू झालेला आहे। म्हणजे 30 जून ते 30 जून ते 29 जुलै हा सुरुवातीचा इन्युमरेशन फेज चा पिरियड होता, परंतु आयोगाने त्याच्यामध्ये पुन्हा वाढ करून 8 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ केलेली आहे। म्हणजे या काळामध्ये 8 ऑगस्ट पर्यंत आपल्याला नागरिकांकडून म्हणजे एक्झिस्टिंग जे यादीमधले मतदार आहेत त्यांना BLO मार्फत इन्युमरेशन फॉर्म वाटप केले गेलेले आहेत आणि ते त्यांच्याकडून ज्या लोकांचे सही करून भरून वापस येतील अशाच लोकांचं नाव यापुढे मतदार यादीमध्ये कंटिन्यू राहणार आहे। दर्शक हो, लक्ष देऊन ऐका, जरी जुन्या मतदार यादीत तुमचं नाव असलं तरी देखील आत्ताचा SIR हा फॉर्म भरणं बंधनकारक आहे, तरच मतदार यादीत, नव्या मतदार यादीत शुद्धीकरण जे होतंय मतदार याद्यांचं त्यात नाव येणार आहे, जर तुम्ही SIR हा फॉर्म भरला तर। आणि त्याची अंतिम तारीख आहे 8 ऑगस्ट। दर्शको लक्ष देऊन ऐका, हे अत्यंत महत्वाचं आहे। अंतिम जी मुदत आहे ही 8 ऑगस्ट आहे। सर, ज्या लोकांचा
कॉन्टॅक्ट होत नाही, म्हणजे आता त्यांचे BLO किंवा त्यांची सिस्टीम तुमच्या दारापर्यंत पोहोचते, घरापर्यंत पोहोचते, त्यांना रिस्पेक्ट द्या, आदर द्या, कारण ते तुमच्यासाठी, तुमच्या नावांच्या नोंदणीसाठी तुमच्या दारापर्यंत प्रशासन त्यांना पाठवत आहे. तर त्यांचा आदर करा. जो SIR चा फॉर्म आहे तो फॉर्म भरा आणि तुमचं नाव येण्यासाठी हा सगळा खटाटोप प्रशासनाचा चाललेला आहे, त्यांना मदत करा. आणि ह्यांच्यापर्यंत जर लोक भेटली नाही किंवा काही कारणास्तव मिस टाइम झालं त्यांचं, तर ही लोक SIR चे फॉर्म किंवा ह्याच्याबद्दल सगळी माहिती कुठं असेल? तर याच्यामध्ये साधारणतः कोणत्या लोकांना प्रॉब्लेम येऊ शकतो की जे लोक यादीमध्ये नाव एका भागामध्ये आहे परंतु त्यांचं रिसेंटली काही कारणामुळे दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले आहेत किंवा काही नोकरीच्या निमित्तानं दुसऱ्या परगावी काम करत आहे, तर मग ते या काळामध्ये समजा BLO ज्यावेळेस त्यांच्या घरी आला त्यावेळेस ते घरी नसले समजा, तर मग त्यांना सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे आहे की आपली आयोगाची जी वेबसाईट आहे ते voters.eci.gov.in या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी आपलं नाव सर्च करणे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पार्ट नंबर आणि BLO कोण आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी उपलब्ध आहे, त्या मोबाईल नंबरद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. जर तेही शक्य नसेल, एखाद्या मतदाराला मोबाईल वापरत नसेल, तर मग त्यांनी आपल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी एकदा भेट देऊन पाहावं. त्या ठिकाणी BLO काही ठराविक काळासाठी बसतात आणि इतर वेळ ते भागामध्ये फिरत आहेत. आणि तिथेही समजा त्यांचा कॉन्टॅक्ट नाही झाला तर आपण मतदार नोंदणी अधिकारी यांचं कार्यालय म्हणजे आपलं सांगलीचं कलेक्टर ऑफिस आहे त्या ठिकाणी भूसंपादन क्रमांक 6 उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 6 यांच्या कार्यालयामध्ये येऊन संपर्क करू शकताय. SIR नोंदणी अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला नोंदणी करायला कुठूनच कॉन्टॅक्ट होत नसेल तर थेट विजयनगर कोर्टाच्या शेजारी कलेक्टर ऑफिस आहे, तिथं दुसऱ्या मजल्यावरती उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे सरांचं ऑफिस आहे, तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि SIR चा फॉर्म भरणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगितलं की 8 ऑगस्ट सरांनीही सांगितलं की 8 ऑगस्ट अंतिम तारीख आहे. आणि जर हा फॉर्मच नाही भरला तर जर आता ज्या लोकांचा फॉर्म भरून येणार नाही 8 ऑगस्ट पर्यंत तर त्यांचं नाव सध्याच्या मतदार यादीतून वगळलं जाणार आहे आणि आपली ड्राफ्ट मतदार यादी आहे ती 17 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. मग त्या यादीमध्ये अशा लोकांचं नाव नसणार आहे ज्यांचे इन्व्हिटेशन फॉर्म भरून येणार नाही त्यांचं. परंतु ही यादी ड्राफ्ट पब्लिश झाल्यानंतर 1 महिन्याचा आपल्याला साधारणतः क्लेम्स आणि ऑब्जेक्शन म्हणजे मग सांगितलं तसं दावे आणि हरकतीसाठी पुन्हा कालावधी आहे. तर या काळामध्ये काही कारणामुळे एखादा माणूस जर या पूर्ण मागच्या महिनाभरासाठी बाहेरगावी गेला असेल, फॉरेन ट्रिपला गेला असेल, त्या कारणामुळे त्याचा फॉर्म भरू शकला नसेल, तर अशा मतदारांना या कालावधीमध्ये नमुना 6 मध्ये पुन्हा अर्ज करता येईल. फक्त आपल्या नेहमी आपण जो नमुना 6 भरतो त्याच्या व्यतिरिक्त या SIRच्या कालावधीमध्ये आपल्याला एक घोषणापत्र पण भरून द्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जे इन्युमरेशन फॉर्म मध्ये डिटेल्स आहेत तेच डिटेल्स त्याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये आपलं 2002च्या यादीमध्ये तुमच्या वडिलांचं, आईचं, आजी आजोबा यापैकी कुणाचं नाव असेल तर त्यांच्या यादीतले डिटेल्स त्यांना त्या फॉर्म मध्ये द्यायचे आहेत. तर त्या फॉर्म 6 भरून आपण आपलं नाव पुन्हा मतदार यादीमध्ये समाविष्ट करू शकतो. अत्यंत महत्वाचा असा SIR हा फॉर्म आहे. फोन आला तर अवॉइड करू नका. ते प्रयत्न करतायत तुमचं मतदार यादीत नाव यावं, कारण यात नाव आलं तरच तुम्ही मतदान करू शकताय थोडक्यातच, बरोबर ना? आणि तुम्हाला माहितीये मतदार यादीत नाव आलं तर ती यादीची जे काही ओळखपत्र असतं ते हातात येतं आणि ते ओळखपत्र आपल्याला प्रत्येक सेवेत वापरता येतं. सो हे खूप महत्वाचं आहे. कंटाळा करू नका, आळस करू नका, डिसरिस्पेक्ट करू नका. BLO सारख्या किंवा प्रशासनाची लोक तुमच्या दारी येत आहेत तुमच्यासाठी त्यांचा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नाही मला कुठं कर्ज काढायचंय बँकेचं, नाही मला कुठं दुसरं काय करायचंय म्हणून ग्रामीण भागापासून शहरी भागातली हातावरची पोट असणारी लोक या गोष्टी अवॉइड करतात, टाळतात हे करणं. त्यांच्यासाठी पण हे महत्वाचं आहे ना? येस, प्रत्येकासाठीच. म्हणजे मतदार म्हणून ज्याला आपला अधिकार बजवायचा आहे त्या प्रत्येकासाठी हे महत्वाचं आहे, कारण ग्रामीण भागात पण आहे सध्या, सगळ्या ठिकाणी आहे, पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. जिथं मतदान करायला तुम्ही गेला तिथं ते लोक बसलेले आहेत. अन्यथा कलेक्टर ऑफिसला या. आता सांगली कलेक्टर ऑफिसला शहरातील लोक येतील, पण ग्रामीण भागात कुठे जातात? ग्रामीण भागात त्या ठिकाणीचे जे प्रांत अधिकारी आहेत ते मतदार नोंदणी अधिकारी आहेत.
तर मतदार नोंदणी अधिकारी कोण आहे हे पण आपण त्या मगाशी जी वेबसाईट सांगितली आपल्याला voters.eci.gov.in या वेबसाईटवर तुम्ही तुमचं नाव सर्च केलं तर तुमचे मतदार नोंदणी अधिकारी कोण आहेत त्यांचं नाव, डेझिग्नेशन आणि मोबाईल नंबर ते पण वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर त्याद्वारे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. अच्छा. आणि नाहीतर ग्रामीण भागात प्रांताधिकारी आहेतच. आहे. अशा पद्धतीनं SIRचं महत्व आपल्याला समाधान सरांनी सांगितलेलं आहे. सो उठा आणि कॉन्टॅक्ट करा. जर राहिला असेल हे तर पटकन करून घ्या, कारण आज तारीख आहे बघा किती, 8 तारीख अंतिम आहे. काय आवाहन करावं असं वाटतंय जनतेला तुम्हाला? मी जनतेला पुन्हा एकदा तेच आवाहन करेल की आपण आपल्या मतदानाच्या हक्काबाबत जागरूक असलं पाहिजे. आपलं नाव आपल्या यादीमध्ये असल्याची खात्री झाली पाहिजे. त्याकरिता SIR मध्ये आपण आपला इन्व्हिटेशन फॉर्म जो आहे तो आपल्या BLO कडे जमा करणं अत्यंत आवश्यक आहे. तरी ज्या मतदारांचा अद्याप ज्यांनी आपला फॉर्म जमा केलेला नाहीये त्यांनी आपल्या BLO शी संपर्क करून 8 ऑगस्ट पूर्वी आपला फॉर्म जमा करून घ्यावा आणि आपलं मतदार यादीतलं नाव निश्चित करून घ्यावं, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हणजे जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो किंवा भारत निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या निवडणूक असो त्या प्रत्येक निवडणुकीत आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येईल. अशा पद्धतीनं SIRचा प्रोग्राम प्रशासनानं तुमच्यासाठी केलेला आहे. म्हणजेच मतदार शुद्धीकरण कार्यक्रम आहे, त्यात सामील व्हा आणि आपलं मतदार यादीत नाव नोंदवा. हे अत्यंत आवश्यक आहे. सर, आपण दर्शकांना खूप महत्वाची माहिती सांगितली त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. 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 च्याच लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आणि आमच्यासोबत अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा. यूट्यूबवर जाऊन तीचा जागर न्यूज.